जी न्यूज गणराज्य की बात। श्री गणेशाचे विद्रुपीकरण थांबवा, मनसे आक्रमक भूमिका घेतल्याचे संकेत। श्री गणेशाचे विद्रुपीकरण नको। दरवर्षी श्री गणेशाचे वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या भूमिकेतले श्री गणेशा दाखवल्यामुळे मूळ श्री गणेशाच्या मूर्तीसोबत विटंबना होऊन धार्मिक भावना हात केल्याचे काम होतात। त्यासाठीच मूळ गणेशाच्या मूर्तीमध्ये कुठेही बदल न करता ती सविद्रुपीकरण टाळावं, यासाठी मनसे आक्रमक सणाच्या काळात दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित गणेश मूर्ती तयार केल्या जातात। मात्र या प्रथेमुळे मूळ श्री गणेशाच्या स्वरूपाचा अपमान होतो आणि त्यातून धार्मिक भावना दुखावल्या जातात, असा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गणेश मूर्तींच्या विद्रुपीकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने SP साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की आता गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे, पण आपण बऱ्याचदा पाहतो की गणेशोत्सवामध्ये विविध मंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा घेऊन ती गणेश मूर्ती त्या ठिकाणी साकारलेली असते। खरं तर गणेश मूर्ती मूळ स्वरूपातील असली पाहिजे, ज्या प्रकारे भगवान शंकरांनी त्यांचा शिरच्छेद केल्यानंतर त्यांना हत्तीचा चेहरा त्या ठिकाणी लावण्यात आला होता, तर ती खरी गणेश मूर्ती आहे। पण बऱ्याच वेळा पाहण्यात येतं की बाहुबलीचा असेल किंवा पुष्पाचा असेल किंवा इतर वेगवेगळ्या आकार आणि उकार त्या ठिकाणी गणपतीला देण्यात येतो, तर ते सगळं एका प्रकारचं एक विडंबन आहे, एक अवडंबन आहे किंवा त्या मूळ गणेश मूर्ती ही बाजूला राहते आणि इतर गोष्टी सुरू होत आहेत। या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की एखाद्या ठिकाणी कुठं वातावरणाला गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, त्या आधीच या गोष्टी सुधारल्या पाहिजे। ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी होत असतील त्यांना त्या ठिकाणी प्रशासनाने वेळीच रोखलं गेलं पाहिजे। नगरच्या सर्व मूर्तिकारांना देखील आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणती गणेश मूर्ती आपल्याकडनं बनवता गेली कामा नये, कारण की आपण हिंदू धर्मामध्ये पवित्र असं मानले जाणार हे गणेशोत्सव आहे। हा गणेशोत्सव लोकांपर्यंत हा धर्म पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी आणला गेला, पण त्या ठिकाणी अधर्म जर घडत असेल तर त्या गणेशोत्सवाचा अर्थ तरी काय उरतो। तर सर्वांनी या गोष्टीचं पालन केलं पाहिजे। आपल्या धर्माची आपण कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी चुकीचं काय आपल्याकडनं होता कामा नये, असं आवाहन आम्ही या ठिकाणी आज करतो। गणपती बाप्पाच्या मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता मूर्तीची निर्मिती व्हावी, अशी मागणी करत मनसेने सजगतेचा इशारा दिला आहे। मनसेने स्पष्ट केलं आहे की धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी मूळ मूर्तीच्या कोणत्याही रूपांतराला आणि विकृतीला यापुढे सहन केलं जाणार नाही।